वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। आज आम्ही वडोदा या गावामध्ये PWDचं 7 करोड रुपयाचं काम कोणत्या कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळालंय? जगदंबा कन्स्ट्रक्शन कमिटीला मिळालेलं आहे। बापू बावनकुळेजी हे याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि आज आम्ही या कामावर आलेलो आहे। संपूर्ण गावकऱ्यांची तक्रार होती की मागील अनेक दिवसापासून गावकरी यांना कामाची क्वालिटी दुरुस्त करण्याबद्दल म्हणत आहेत, परंतु यांचे इंजिनियर आणि यांचे सुपरवायझर गावकऱ्यांकडे अजिबात लक्ष देत नाहीत। थोडं इकडे गावकऱ्यांकडे अजिबात लक्ष देत नाही। ही संरक्षण भिंत यांनी केलेली आहे, ही संरक्षण भिंत देखील ही चुकीच्या पद्धतीने केलेली आहे। आज या संरक्षण भिंतीमुळे रस्त्याची लेंथ कमी झालेली आहे आणि यामुळे यांची कॉस्ट कमी होते। यांची कॉस्ट कमी झाली पाहिजे म्हणून त्यांनी ती भिंत, तिकडली भिंत आपल्याला इथून दिसते, नाल्याची तिकडली भिंत आणि ही भिंत आपल्याला याच्यातला फरक दिसेल। आणि इकडे मागेची जी भिंत ही मागची भिंत ही कोणीकडे चाललेली आहे हे बघा। म्हणजे ही पद्धत गावचे हे सरपंच साहेब आहेत, यांनी कमीत कमी 10 वेळा आतापर्यंत हे काम बंद करायचा प्रयत्न केलेला आहे। गावकऱ्यांनी PWDला कंप्लेंट दिलेली आहे, पण इथले इंजिनियर आहेत, डिव्हिजनल इंजिनियर आहेत गायधणेजी आणि इथले जेई आहेत जनबंधू आणि इथले ई आहेत टिकले साहेब, परंतु कोणी लक्ष देत नाही। यांनी जे समोर आपण जर गेलोत, मी कमेंट्स मध्ये त्या पुलाचं काम दाखवते। जुन्याच पुलावर यांनी थूक पॉलिश करून नवीन पूल करायचं काम केलेलं आहे। त्याच्या पायल्या अशा एवढ्या तिरप्या बसवलेल्या आहे की त्याच्यामुळे या नाल्याला थोप लागून संपूर्ण बागडी नगर आतापर्यंतच्या इतिहासात 20 वर्षामध्ये पहिल्यांदा बागडी नगर मध्ये जर पाणी गेलं असेल तर त्याचं कारण आहे PWDचं या रस्त्यावर सुरू असलेलं काम। आणि अनेक नेते म्हणतात की लाईव्ह यायचा शौक आहे, अनेक नेते म्हणतात की यांना काम नाही करायचं आहे, दुसऱ्यांचे दोष दाखवायचे आहे, अनेक नेते म्हणतात की पूरसदृश्य परिस्थितीमुळे पाणी आलेलं आहे। माझं पूरसदृश्य परिस्थितीवर ऑब्जेक्शन नाही, ती काही कोणाच्या हातात नाही, ती नैसर्गिक संकट आहे। परंतु यांनी चुकीच्या केलेल्या कामामुळे जर पूरसदृश्य परिस्थिती गावामध्ये निर्माण होत असेल तर जबाबदारी यांची आहे, ती स्वीकारली पाहिजे। MDR प्रजिमा हे राज्यामध्ये येते, याची जबाबदारी ही या भागातील आमदारांची असली पाहिजे, जिल्हा परिषद सदस्यांची नाही। तरी मागच्या वर्षी हे सगळे गावकरी, गावचे सरपंच, गावचे सर्व सदस्य सगळेजण उपस्थित आहे। आम्ही स्वतः JCB चालवत एक पूल तोडून गावामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होणार नाही याचा प्रयत्न केला होता, पण आज पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली। त्याला जर कारण असेल तर इथलं प्रशासन आहे, त्याला कारण असेल तर PWD आहे आणि त्याला जर कारण असेल तर या भागात नेतृत्व करणारी मंडळी आहे। आता आपण पाहूया, इथे कॉन्क्रीटिंग करणं सुरू आहे। पाण्याची बकेट कुठे आणा, पाण्याची बकेट इथे कॉन्क्रीटिंग करणं सुरू आहे। या कॉन्क्रीटिंग मध्ये 1% रेती नाही। आज मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवते, ही पाण्याची बकेट आहे। या पाण्यामध्ये जर हे कॉन्क्रीटिंग मिक्स केलं आणि आपण बघूया खरंच याच्यामध्ये रेती आहे का, रेतीचं प्रमाण किती आहे, सिमेंटचं प्रमाण किती आहे। यांच्या साईटवर हे बघा, दिसतंय का, दिसते तिकडे रोडवर काढा भाऊ, घेऊन चला। याच्यामध्ये 1% रेती नाही हे दिसून येते। 2 मिनिट थांबून जा। पहा, आता पाहावं आपण याच्यामध्ये रेती आहे की डस्ट आहे।
आता हे जनतेने सांगावं, या भागातल्या आमदारांनी सांगावं, याच्यात रेती आहे की डस्ट आहे? रेतीचा एक कण नाही, हे मी नाही, आज इथे पाहणारे सगळे जण सांगा मला, तुम्हाला दिसली याच्यात रेती? नाही आहे. सरपंच साहेब आहे रेती? तसंच वापरलंय आणि ही दिवार पण तशाच प्रकारची केलेली आहे. असं निकृष्ट काम करतात आणि फक्त हाय वेटेज जिल्ह्यातील नेत्यांच्या भावाचं काम आहे म्हणून त्याच्या कामावर पांघरून टाकल्या जाते. आणि त्याला वाचवण्यासाठी अनेक लोक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा एका माणसाला वाचवण्याचा प्रयत्न होतो. त्याच्यासाठी लहान लहान व्हिडिओच्या माध्यमातून माझ्यावर आरोप केले जाते. असे 100 व्हिडिओ केले तरी मला फरक पडणार नाही. पण जनतेच्या हितासाठी जेव्हा जेव्हा चुकीचं जिथे जिथे मला दिसेल तिथे तिथे मी प्रश्न उचलणार आहे. आणि आज त्वरित आज काम बंद झालं पाहिजे. कुठे सगळ्या कामगारांना बिलकुल बंद करा. चला सगळे काम बंद करा. करता की नाही करत मला एकच सांगा, करता की नाही करत? आम्हाला पीडब्ल्यूडीची ऑर्डर आहे हा बोला पीडब्ल्यूडीला बोला. म्हणजे पीडब्ल्यूडी घरातून पैसे देते का? त्यांच्या बापाच्या प्रॉपर्टीतून देते का पीडब्ल्यूडी पैसे? बोलवा आता बोलवा. चला काम करते या. दादागिरी आहे काम बंद. हा जास्त दादागिरी. काम बंद करा, बिलकुल काम बंद करा. कोणीच काम नाही करणार. चला सगळे निघायचं. पावले घेऊन निघा. त्याला बंद करा. चला बंद करा. बंद करा. इकडून निघा सगळे. चला तुम्हाला जर आपल्याची परवा असेल तर चला निघा सगळे. बंद करा. हे बंद करा. चला मावशी उजल प्रेम खात्यात उजल घरीच्या रूमवर आराम करा. तुमची रोटी बनली ना तरी आणि मॅडम इथून लोहा नाही आहे. इथून लोहा तिकडे वरचं काहीच नाही. अच्छा तुम्ही ऍक्सिडेंट का मारा? हो का? नाही लोह नाही बेटा म्हणजे काय काकाजी सांगतात का इकडून लोहाच नाही आहे वर म्हणून अशी एखादी सडक काढलेली आहे. असते म्हणे. हा एवढी जेसीबी चालवली आम्ही नाही म्हणलं आम्ही म्हणे सरपंचाला समजत नाही म्हणे आणि आमदाराला त्याला समजत म्हणे. हॅलो एवढं पाणी या झालं का? सरपंच होता ते गायधनीला बोलवा तुम्ही. पहिले त्याला माल तगडा झाला आहे. आमदाराने नाही समजत म्हणलं म्हणजे कम लेवल आमदाराने बोलवा ना मग त्याला नाही समजत म्हणलं. आल्यावर याच्या हातावर याच्यावर खऱ्या हात ठेवते ना. काढली ना वरतं. आता मारा ना तुम्ही. इथून नाही आला घाण कापलं पहिले कापल्या याची दिवाळ झाली लहान. मग पुन्हा काँग्रेसच भरलं नाही. पहिले होते तुला की इथं हा वरता पण मोठा झाला मारा ना मागं घ्यायला पाहिजे ना. पाईपलाईन भाऊ जाना का? तुम्ही जाना. फक्त आम्ही गावातले लोक राहू इथं. तुम्ही जा. तुम्ही चले जा. तुम्ही जा. आम्हाला इथं फक्त कुणीच नाही पाहिजे. तुम्ही कामाला आम्ही हमेशा हिंदी में बात करो. पाणी 20 वर्ष आम्ही पाहिलं नाही आणि आज पाणी पहिल्यांदा इकडे सांगा काकाजी. हा किती वर्षापासून तुम्ही राहता? 20 वर्षापासून मी इथं घर बांधलं आहे. कधी आलं का पाणी? नाही आणि इथून बी फुटलं नाही 20 वर्षापासून. बरोबर आहे. हे 20 वर्षापासून पहिल्यांदा पाणी आलेलं आहे ना? बरोबर हे अतिवृष्टीमुळे आलं की यांच्या कामामुळे आलं? यायच्या कामामुळे यायच्या पाहिल्या झाल्या तेड्या आणि हे मनमानी करून राहिले. आम्ही जसं आहे तसंच काम करून म्हणते. असंच म्हणते असं हेच म्हणते. हे महासामने विचार नाही तर रोडावर अजूनही पाणी होत आला. रोड नको करा. 1.5 मीटर इकडे दिवाल घ्या.
काय म्हणते तुमच्या मतानं होईल का? सरपंचाला बी शिव्या दिल्या त्या कायद्यानं ऐकत म्हणे. मॅडम तुम्ही तिथे पुलिया नाही बोलला पुलिया हो आलो तुम्हाला काय समजते म्हणे? हो आमचा रोड म्हणे तिकडे आहे म्हणे. हे जागा तुम्हाला इकत घ्यायची. इथे मी पाहिला लागला नाही टाकला तिथे तो काय धंद्यानं मनमानी गेली आहे इथं. तो बदमाश आहे. बरोबर दुसऱ्या दिवशी आल्यावर हा काय हे साहेब होते माझ्यासोबत. मी बोललो तरी त्याला सांगितलं ना मीच्या इंजिनियर यालाही नाही ऐकत म्हणे. आमदाराला सरपंचाला नाही ऐकत. आमदाराला नाही म्हणलं ना आमचा रोड तिकडे आमच्या रोड तिकडे आहे तर तिकडून टाका तुम्ही. मग हे दिवाल म्हणलं ते तिकडे काय घातली तुम्ही ना? हे दिवाळी इकडे काऊन घातलं? नळाची पाईपलाईन याच्या कामामुळे कुठलं दुरुस्त करून देणे याचे काम आहे ना. आमच्या काम हे 8 पर्यंत रोडवर पाणी नाही. मी म्हणलं ते तू कार काढ तर मला शिवा दिल्या याच्या ड्रायव्हरनं. ड्रायव्हर तो इथं आहे ड्रायव्हर. मुजोरी करते आणि शिवा दिल्या यांच्या सामने. अरे बावनकुळे साहेबांच्या भावाचं काम आहे. दाबादोबी येऊन राहिले का साहेब? काय कुठे आहे? काम बंद करा. जेव्हा इंजिनियर येईल ह्या इंजिनियर ही हे तपासन कॉन्क्रिटिंग याचं परीक्षण करा. त्याच्यानंतर काम सुरू करायचं. तोपर्यंत नाही. आणि जिम्मेदार व्यक्तीला बोलवायचं परीक्षण करताना तुम्ही आपल्याच मतानं परीक्षण करा. नाही इंजिनियर येईल ना मला सांगा. आम्ही आमच्या इस्टिमेट नुसार काम करून राहिलो. जसं काही हे आपल्या घरचं काम करून राहिले. याने प्लॉट खरेदी केलं आणि आपल्या घरातलं काम करून राहिले. आमच्या गावाचा प्रश्न आहे हा. तुम्ही काम करून समजा का चालले जा तिथून. आम्हाला काम निकृष्ट दर्जाचं काम नाही पाहिजे. तुम्ही पैसे घ्या आपला पगार घ्या निघा. आम्हाला इथं समजा का जनप्रतिनिधी म्हणून सेवा करायची आहे गावाची. इस्टिमेट कुठं आहे? हातात घेऊन फिरायचं. आम्ही विचारलं तर आम्हाला पाठवता पीडब्ल्यूडी ऑफिस मध्ये. मागून घ्या. तुम्ही सोबत ठेवायचं ना. मागून घ्या म्हणजे तुम्ही इस्टिमेट नुसार काम करत आहात तर सोबत ठेवायचं. तू ठेवलं पाहिजे इथे. उलट उत्तर नाही द्यायचं. आमच्यासाठी नोकर आहे. जनतेच्या पैशातून कामाच्या पैशातून मिळालेलं काम आहे. बनत आहे. तुमच्या काही बाबदाद्याच्या प्रॉपर्टीतले नाही आहेत. असं उत्तर नाही द्यायचं. मजुरी यायची आहे. म्हणजे तुम्ही का जनतेला का चिल्लर समजता का? आम्ही काम करणार. डिपार्टमेंटचा माणूस असल्याशिवाय तुम्ही काँक्रिटिंग करू शकत नाही. तुम्ही तुम्ही आपली मनमानी करता. लोकांना आता बोलून राहिलं ना म्हणून तुम्ही काम आम्हाला पसंत नाही तर तुम्ही काम बंद करा. आता काम बंद करा ना. काम बंद केलं. याच्यात सिमेंटचं प्रमाण दाखवा. याच्यात रेतीचं प्रमाण दाखवा. दिवाळीमध्ये रेती नाही. काढून दे ना. करून पुरं काम वापरता. जेसीबी बोलू का पुरं काढून टाकतो काम. गाव करे ते राहू नाही करे. नाही सुपरवायझर पाहिजे गव्हर्नमेंटचा. पीडब्ल्यूचा सुपरवायझर इंजिनियर कुठं आहे? कॉन्ट्रॅक्टरचा माणूस मला का माहिती तुम्हाला काम जिम्मेदार माणूस पाहिजे. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा.